नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकार प्रशासनाने ज्यांच्याकडे UDID कार्ड नाहीये किंवा ज्यांचे UDID कार्ड अजूनपर्यंत व्हेरीफाय झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे। सरकारने नवीन शासन निर्णय जाहीर करून 30 सप्टेंबरपर्यंत UDID कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे। तोपर्यंत विविध योजना, सेवा आणि अनुदानाचे हप्ते सुरूच राहतील असे स्पष्ट सांगितले आहे। परंतु मित्रांनो, इथेच एक मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण होतो। कारण याआधी राज्य सरकार प्रशासनाने 2 महत्त्वाचे शासन निर्णय काढले होते, ज्यामध्ये टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र किंवा टेम्पररी UDID कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना योजना, सेवा आणि अनुदानाचा लाभ देऊ नये असे स्पष्ट सांगण्यात आलं होतं। आता सरकारने जी मुदतवाढ दिली आहे त्या नवीन शासन निर्णयामध्ये कुठेही टेम्पररी दिव्यांग बांधवांचा उल्लेख करण्यात आलेला नाही। हीच गोष्ट सध्या हजारो लाभार्थ्यांसाठी चिंता वाढवणारी ठरत आहे। त्यामुळे अनेक टेम्पररी दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात आहेत की आम्हाला आता पुढे हप्ते मिळणार का? टेम्पररी दिव्यांगांना योजनांचा लाभ सुरू राहणार का? 30 सप्टेंबरपर्यंत आम्हालाही मुदतवाढ लागू आहे का? तर मित्रांनो, हा नवीन शासन निर्णय प्रामुख्याने नियमित UDID कार्ड धारकांसाठी आहे। टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांच्या संदर्भात कोणताही स्पष्ट उल्लेख किंवा स्वतंत्र निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही। अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की काही लाभार्थ्यांच्या आरोग्यामध्ये कालांतराने सुधारणा होऊ शकते, त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी योजनांचा लाभ देणे नियमांमध्ये बसत नाही। याच कारणामुळे प्रशासनाने आधी घेतलेला निर्णय अजूनही कायम ठेवलेला आहे। मित्रांनो, इथे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बच्चूभाऊ कडू यांनी 19 तारखेला जे आंदोलन पुकारले होते त्यामध्ये टेम्पररी दिव्यांगांचा मुद्दा देखील होता। परंतु आता ते आंदोलन स्थगित करण्यात आल्यामुळे या विषयावर पुन्हा मोठाच प्रश्न निर्माण झालेला आहे। सध्याच्या परिस्थितीत स्पष्टपणे एवढंच सांगता येईल की जोपर्यंत टेम्पररी दिव्यांगाबाबतचे ते 2 शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत अनुदान, योजना, सेवा किंवा हप्ते नियमितपणे सुरू होतील असे निश्चितपणे सांगता येणार नाही। विभागीय स्तरावर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलं जात आहे की मंत्रालयातून जे शासन निर्णय आले आहेत त्यानुसार आम्हाला काम करावं लागतंय। जोपर्यंत ते शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही नवीन लाभ देऊ शकत नाही। म्हणून मित्रांनो, सध्या तरी टेम्पररी दिव्यांग बांधवांसाठी परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीये। आता सामाजिक संघटना, प्रहार संघटना किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी पुन्हा हा मुद्दा शासनापर्यंत पोहोचवला तरच भविष्यात काही सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। कारण मित्रांनो, आजही महाराष्ट्रातील अनेक टेम्पररी दिव्यांग लाभार्थी मोठ्या संभ्रमात जीवन जगत आहेत। अनेकांचे हप्ते थांबले आहेत, तर काही लाभार्थी कार्यालयात सतत फेऱ्या मारत आहेत। सर्वात मोठी अडचण म्हणजे शासन स्तरावर स्पष्ट आणि लिखित आदेश नसल्यामुळे स्थानिक प्रशासन सुद्धा कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही। जर वेळेत योग्य निर्णय झाला नाही तर अनेक दिव्यांग बांधव आर्थिक अडचणीत सापडू शकतात। कारण अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या कुटुंबांचा आधार हा योजनांच्या अनुदानावरच अवलंबून आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हा मुद्दा अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। आता सरकार यावर नेमकं काय निर्णय घेते? टेम्पररी दिव्यांगांना दिलासा मिळतो का आणि थांबलेले हप्ते पुन्हा सुरू होतात का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। मित्रांनो, या संदर्भात पुढे कोणतीही नवीन अपडेट, नवीन शासन निर्णय किंवा मोठी माहिती आली तर ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण नक्की करू। त्यामुळे आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना खरी आणि स्पष्ट माहिती मिळेल। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।